प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार आहे हे आपण मान्य करत असलो तरी समाजाच्या विविध स्तरांमधील अनेक मुलं या अधिकारापासून वंचित आहेत. 1989 मध्ये द सोसायटी फॉर डोअर स्टेप स्कूल म्हणून स्थापन झालेल्या संस्थेनं शिक्षण प्रत्येक मुलाच्या दारापर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू केलं. 2018 मध्ये डोअर स्टेप स्कूल फाउंडेशनच्या स्थापनेनंतर हे कार्य अधिक व्यापक स्वरूपात पुढे चालू आहे. DSSF ही संस्था स्थलांतरित तसंच स्थायिक समुदायांसोबत तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी वस्त्यांमध्ये कार्य करते. संस्थेचं उद्दिष्ट म्हणजे प्रत्येक मुलाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणं. मी सध्या आर्मीमध्ये जेडीतून कॉन्स्टेबल या रँकवरती काम करतो आणि आयुष्याच्या वळणावरती असं कधी वाटलं नव्हतं की आपण इथपर्यंत कधी पोहोचू. गावाकडनं आल्यानंतर किंवा गावाकडे असताना कधी विचारही नव्हता केला की आपण स्वतःच्या पायावरती कधी उभा राहू शकतो. आज डोअर स्टेप स्कूल कडून त्यांच्या सहकार्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज इथपर्यंत आहे. त्यांचा डोअर स्टेप स्कूलचा मी खूप आभारी आहे. त्यांच्या सहकार्याचा मी ऋणी आहे. एखाद्या लहान मुलाला ज्यावेळेस तुम्ही शाळेत टाकता किंवा त्याचं एखादं पहिलं पाऊल त्या शाळेत पडतं ना, त्यावेळेस असं कधी कोणाला वाटत नाही की तो सक्सेस होईल किंवा त्याच्या लाईफमध्ये तो मोठा असेल. पण तो त्याचं पाऊल पहिलं शाळेत टाकतो ना, ते त्याच्या आयुष्यातलं पहिलं सक्सेस असतं की तो शिक्षणात किंवा त्याच्यात मोठा होण्याची इच्छा असते त्याच्यात. आणि त्याचंच उदाहरण मी आज आहे की मी त्या टायमिंगला शाळेत गेलो म्हणून आज इथं आहे आणि मी डोअर स्टेप स्कूलचा त्या संस्थेचा खूप आभारी आहे. कीर्ती शाळा, कम्युनिटी लर्निंग सेंटर अशा वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे ही संस्था मुलांपर्यंत मूलभूत शिक्षण घेऊन जाते. पुस्तक परी, शिक्षक, शिक्षक मित्र आणि असे अनेक भागधारक मुलांना आणि पालकांना मार्गदर्शन करत शिक्षणासाठी तयार करतात. सन 2014-15 पासून 2014-15 साली सर्वप्रथम डोअर स्टेपला जॉईन झालो. कारण की बानेर डीमार्ट सदानंद येथे एक वस्ती आहे. तिथे अगोदर सदानंदचा एक वर्ग चालायचा की पालावरची शाळा म्हणून डोअर स्टेपचा एक कार्यक्रम होता. तर त्या कार्यक्रम म्हणजे म्हणता येणार एक उद्देश थ्रू मुलांना शिकवण्याचा एक डोअर स्टेप पालावरली शाळा म्हणून एक बस गाडी यायची. तर त्या बसला जॉईन झालो 2014-15 साली. तर ग्रॅज्युएशन कंप्लीट झाले. आता सध्या पोलीस भरतीची तयारी चालू आहे. यात सुद्धा डोअर स्टेप स्कूलचं खूप अनुदान आहे की जसे इम्प्रुव्हमेंट, स्किल इम्प्रुव्हमेंट जी असती तर ती लहानपणातच करून घेतली. म्हणजे स्टेज डेअरिंग असेल किंवा कम्युनिकेशन स्किल असतील की कोणासमोर जाऊन आपण बेधडक बोलणं असेल की बोलताना कोणाकडे असं थोडंसं भीती वाटली नाही पाहिजे. तर या काही छोट्या मोठ्या स्किल्स आहेत ज्या की पुढे जाऊन उपयोगी पडतील. या लहानपणापासून डोअर स्टेप स्कूल कंटिन्यू करत आली आणि त्याचा मीच नाही तर इतर जे काही डोअर स्टेप स्कूलला कनेक्टेड जे काही विद्यार्थी आहेत त्यांना सर्वांनाच याचा खूप फायदा झालेला आहे आणि इतर आयुष्यामध्ये पुढे खूप जणांना याचा फायदा होईल. असं डोअर स्टेप स्कूल एक चांगलं काम करते. याबद्दल खूप छान वाटतंय की मी डोअर स्टेप स्कूलचा एक माझी विद्यार्थी. 3 दशकांहून अधिक काळ DSSF मुलांना ज्ञानाची नवी दिशा दाखवत आहे आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना आणण्याचं कार्य सातत्यानं करत आहे. एक विद्यार्थी जेव्हा शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःमध्ये बदल घडवतो तेव्हा केवळ त्याचंच भविष्य बदलतं असं नाही, तर त्याचं घर आणि त्याचा संपूर्ण समुदाय मुख्य प्रवाहात येण्याच्या शक्यता वाढतात. माझं नाव गंगा बेरी आहे. मी आता HDFC सेल्स सपोर्टिंगला काम करते. माझी सुरुवात शिक्षणाची सुरुवात मी डोअर स्टेप संस्थेतून झालेली आहे. डोअर स्टेप स्कूलच्या कम्युनिटी लर्निंग सेंटर मधून आम्हाला वेगवेगळे प्रकारची पुस्तकं मिळायला लागली आणि त्याची वाचनाची आम्हाला आवड झाली आणि नंतर ना आम्हाला इतर व्हॉलंटियर बाहेरून येत होते आणि त्यांची पण आम्हाला खूप मदत झाली. इंग्लिश आणि गणित अजून नंतर ना सायन्स ह्यासाठी आम्हाला खूपच मदत झाली. शिक्षण, आत्मविश्वास आणि संधी याच्या माध्यमातून डोअर स्टेप स्कूल फाउंडेशन या शिक्षणाच्या प्रवासात प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. एक पुस्तक, एक शिक्षक आणि एक संधी एवढंच पुरेसं असतं भविष्य बदलायला. पुण्यात शाळेला आल्यानंतर आमची जी शाळा होती कैवस्तात हरिभाऊ दादा पोकळे मनपा शाळा, या शाळेत मी इयत्ता 5वी ते 7वी पर्यंतचं शिक्षण घेतलं. त्या शाळेमध्ये डोअर स्टेप स्कूल असा उपक्रम चालू होता. त्या उपक्रमाअंतर्गत आम्हाला विविध गोष्टींची पुस्तके मिळायची. त्या पुस्तकांची विशेष गोष्ट अशी की ती पुस्तकं वयोगटाला अनुसरून बनवली गेलेली होती.
म्हणजे त्यांचं स्ट्रक्चर, म्हणजे मनोरंजनातून शिक्षण ही युक्ती खरंच ते सार्थ ठरवत होते असं म्हणायला काही हरकत नाही. कारण आम्हाला वाचनाचा व सुद्धा माहित नव्हता, परंतु डोअर स्टेप आम्हाला जी पुस्तकं देत होते त्यातून आम्हाला चित्रांतून शब्दांकडे त्यांनी आम्हाला नेलं. शाळेत अभ्यासक्रम शिकवला जातो, परंतु पाया भक्कम करायचा कुणी? घरी जर पालक अशिक्षित असतील तर त्या मुलांचं काय? तर त्या मुलांसाठी डोअर स्टेप स्कूल हे एक वरदानच आहे असं म्हणायला हरकत नाही. DSSFच्या कार्यातून मुलं फक्त शिक्षण घेत नाहीत तर विचार करायला शिकतात, स्वप्न पाहायला शिकतात. DSSFच्या प्रयत्नांमुळे हजारो घरं उजळली आहेत, पालकांमध्ये जागरूकता वाढली आहे, मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली आहे आणि समुदाय शिक्षणाच्या दिशेनं एकत्र आला आहे. तुमच्या मदतीचा एक हात हजारो मुलांना शाळेत पाऊल टाकायला मदत करेल. या प्रत्येक घराच्या बंद दारामागे एक कथा आहे आणि त्या कथेचं पान शिक्षणामुळेच उजळतं यावर आमचा दृढ विश्वास आहे. चला, आपण सर्व मिळून ही जबाबदारी स्वीकारूया. आज तुमचा एक निर्णय, एक मदत, एक संधी उद्याची अनेक स्वप्न साकार करू शकतं. म्हणूनच एकत्र येऊ, शिक्षण प्रत्येक मुलाच्या दारापर्यंत पोहोचवू आणि प्रत्येक मुलाचं स्वप्न वास्तवात आणू. मी 2010 साली माझी 10वीची परीक्षेसाठी अभ्यासिकेसाठी डोरस्टेप स्कूलमध्ये आलो होतो. SYला असताना डोरस्टेप स्कूलने माझ्यातले चित्रकलेची आवड पाहून त्यांनी मला ॲडव्हर्टायझिंगचा डिप्लोमा करण्यासाठी फायनान्शियल सपोर्ट केला. तो 1 वर्षाचा डिप्लोमा केल्यानंतर मी साधारण 10 वर्ष ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये ॲज अ व्हिज्युअलायझर काम करू शकलो आणि तिथेच माझं करिअर घडलं. इथे असलेले पुस्तकं किंवा गाईड्स आणि इथे असलेल्या ग्रॅज्युएट झालेल्या सर्व ताई त्या आम्हाला मार्गदर्शन करायच्या आणि त्यांच्यामुळे आम्ही 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन इथपर्यंतचा सगळा प्रवास फर्स्ट क्लासमध्ये पास होत गेलो. तुमचं सहकार्य म्हणजे सक्षम भारताच्या भविष्याचा पाया.